नमस्कार, मी विलास आठवले. एन्काउंटरमध्ये आपलं स्वागत. खरं तर एखादा मनुष्य किंवा व्यक्ती किंवा नेता जेलमध्ये गेल्यानंतर त्याचा जेलमधून ची शिक्षा भोगल्यानंतर त्याचा आवाज कमी होतो. पण महाराष्ट्रामध्ये असं एक व्यक्तिमत्व आहे जे जेलमध्ये जाऊन आलं आणि पुन्हा मागच्या वेळेपेक्षाही अधिक जोमाने विरोधकांवर तुटून पडलंय. भुजबळ साहेब, आपलं स्वागत. नमस्कार. तुमचं भाषण नाशिकमध्ये जे काय झालं त्याच्यामध्ये तुम्ही असं म्हटलं की मला शेळी होऊन जगायचं नाहीये, मला वाघासारखं जगायचं आहे. प्रचंड राग आहे तुमच्या मनामध्ये तुम्हाला जेलमध्ये टाकलं म्हणून? नाही, मला जेलमध्ये टाकलं म्हणून राग आहे अशातला भाग नाही. अन्याय केला माझ्यावर, आणि माझ्यावर अन्याय जो करतायत तोच अन्याय आज देशभर अनेकांवर चालला आहे. मी तर जिवंत आहे, पण अखलाक सारखा मनुष्य की जो फक्त गोमांस त्याच्या घरात आहे ह्या केवळ एका अफवेवर त्याला ठार करण्यात आलं. किंवा सुबोध कुमार नावाचा जे इन्स्पेक्टर ज्या बुलंद शहरामध्ये त्याला त्यांच्याच पिस्तोलांनी गोळ्या घालून त्यांना ठार करण्यात येतं. असंच गोमांस अशी आवय उठवली जाते. म्हणजे हा अन्याय जो हा सर्वदूर पसरलेला आहे. बोलण्यावर, लिहिण्यावर, त्यांच्या विरुद्ध तर बोलायचंच नाही, मीडियावर सुद्धा किती त्यांचं प्रेशर आहे. मला सांगा, मन की बात मधली जी आहे जी भंडाफोड प्रसून भाजपाने केली, की ज्या महिलेबरोबर मोदी साहेब बोलत होते की फसल अच्छी हुई, पैसा बहुत मिला, अच्छा मिला, कोई अब तकलीफ नाही, कोई तकलीफ नाही. आणि तुमचे ते अँकर तुमच्यासारखे ते जेव्हा गावात जाऊन चौकशी करतात की लोक एवढे आत्महत्या करतायत शेतकरी, मग ह्या आमच्या भगिनी जे आहेत सब कुछ ठीक है, अच्छा है, पैसा मिळाला कसं काय म्हणतात. आणि त्यांनी जाऊन त्यांना जेव्हा विचारलं तेव्हा त्यांनी काय सांगितलं की नाही असं काही नाही, माझ्याकडे कुठे पैसे आहेत, माझ्याकडे काही, मला पैसे पण हे पिकाचे पीक पाणी काही चांगलं नाही वगैरे वगैरे सगळं उलटच त्यांनी सांगितलं. आणि मग त्यांनी सांगितलं की मला काय अधिकाऱ्यांनी सांगितलं की असं असं बोला. ते कोण कलेक्टर असतील का कोण असतील कोणी असतील, हीच गोष्ट. तुमचं असं म्हणणं आहे की राजदीप सरदेसाई, निखिल बागळे, प्रसून भाजपे, बरखादत, म्हणजे तुमच्या मीडियामधले जे जगप्रसिद्ध लोक आहे त्यांचं सुद्धा जे आहे आज एवढी मुस्कटदाबी आहे या चॅनलची, मीडियाची, तर मग बाकीच्यांची काय परिस्थिती असेल हे मला विचारायचं आहे तुम्हाला. साधी गोष्ट आहे ना, आता परवाच्या दिवशी मागच्या आठवड्यामध्ये नयनतारा सहगल यांचं जे भाषण जे आहे की मग इथे असंवेदनशीलता फार देशात वाढली आहे, एकूण जे सांगण्याचा त्यांचा मतेचा अर्थ जो होता, ताबडतोब त्यांना येऊ नका म्हणून सांगण्यात आलं. पण त्याच्यामध्ये सरकारने असं म्हटलं की साहित्य संमेलन जे आहे त्याच्याशी सरकारचा काही संबंध नसतो, जे साहित्यिक असतात ते ठरवत असतात. मग त्याचा थेट जो संबंध आहे सरकारशी कसा जोडला जाईल? तुम्हाला असं वाटतं का कुठले साहित्यिक जे आहेत अशा रीतीनं जे आहे आपणच बोलवलेल्या एका मोठ्या साहित्यिकाचा असा अपमान करतील आणि सांगतील तुम्ही येऊ नका? स्वतः नयनतारा सहगल यांनी म्हटलेलं आहे की मला कल्पना होती की या माझ्या भाषणामुळे या राज्याचे कारभारी जे आहेत त्यांना ते चांगलं वाटणार नाही. आणि मी हेच तर म्हणते की कुणाचे विचार जे आहे स्वतंत्रपणे मांडण्याला आजकाल या देशामध्ये बंदी झालेली आहे. म्हणजे तुम्ही काय खायचं, काय बोलायचं, काय लिहायचं हे सगळं ते सांगणार. अनेक नेते बोलतात स्वातंत्र्य, मग घाला त्यांचं असं म्हणणं आहे नरेंद्र मोदींचं की 70 वर्षामध्ये आणीबाणी ही काँग्रेसने राबवली. म्हणजे खरे संविधानाचं जे म्हणणं आहे ते तुमच्यावर आरोप करतात. जस्टिस पी.व्ही. सावंत हे अतिशय श्रेष्ठ व्यक्तिमत्व आहे. सुप्रीम कोर्टाचे जे माजी न्यायाधीश आहे त्यांनी 4 दिवसापूर्वी म्हटलं इंदिरा गांधी यांनी आणीबाणी आणली होती, तिला काहीतरी कायदा आणि काहीतरी लिमिट्स तरी होते, पण ही अघोषित महाआणीबाणी आहे आणि ही अतिशय भयंकर आहे. ही संविधानाच्या आणि देशाच्या मुळावर उठलेली आहे. त्यामुळे हे थांबवण्यासाठी सगळ्यांनी एक व्हा असं पी.व्ही. सावंत, सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश जे राजकारणात नाही आणि स्वतंत्रपणे जे या सगळ्या गोष्टी जे पाहतायत, विचार करतायत, त्यांचं हे अपील आहे. 4.5 वर्षातलं मला 3 अशी कामं सांगा की ती लोकांच्या विरोधात केली. त्यांचं असं म्हणणं आहे गॅस घरी पोहोचवला, नोटबंदीमुळे काळा पैसा जो आहे तो आम्ही सीज केला, असे अनेक मुद्दे ते सांगतात.
रस्त्यांची कामं मोठ्या प्रमाणावर झाली असं म्हणून. मला तुम्ही सांगा, त्यांनी गॅस पोचवला. 350 रुपये सिलेंडर होतं काँग्रेसच्या राज्यामध्ये, आज ते 1000 रुपयावर गेलेलं आहे. मला सांगा, रोज म्हणजे दर महिन्याला एक सिलेंडर जरी लागलं तरी 1000 रुपये सामान्य गरीब घरातले लोक जे आहेत देऊ शकतात का? एक तर लोकांना नोकऱ्या नाहीत, महागाई प्रचंड वाढली आहे, आणि गॅस सिलेंडर दिले. गॅस सिलेंडर देणं वेगळं आणि स्वस्तात गॅस देणं हे वेगळं आहे. तीच गोष्ट ती नोटाबंदीच्या बाबतीमध्ये काय सांगितलं होतं. नोटाबंदीच्या बाबतीमध्ये आपल्या प्रधानमंत्र्यांनी रात्री काहीतरी 10 वाजता त्यांनी ते भाषण केलेलं, मी ते ऐकलेलं आहे आणि पाहिलेलं आहे. आज रात के 12 बजे के बाद ये 500 रुपये की नोट और 1000 रुपये की नोट एक कागज मात्र टुकड़ा होकर रह जाएगा. अहो, दररोज देशामध्ये कुठे ना कुठेतरी एखादा जवान त्याचं शहीद झाल्यानंतरचं प्रेत जे आहे गावामध्ये जातं. कुठे आतंकवाद थांबला? हे तुम्ही लोकांपुढे मांडताना सगळं वेगळ्या अंदाजात मांडता. त्यांनी म्हटलं होतं की म्हणजे आता काय चाललंय की ज्या वेळेला त्यांना असं वाटतं की, एक लक्षात घ्या, 2014ला ते आले होते त्यावेळेला त्यांनी काय म्हटलं होतं, मैं विकास करूंगा, मोदी 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 मोदी, मैं विकास करूंगा. आज ते विकासाचं नाव सुद्धा ते घेत नाहीत भाषणामध्ये. मोदीचं सुद्धा नाव घेतं. मोदी स्वतः म्हणतात की लढाई जनता विरुद्ध काँग्रेस आहे. म्हणजे मोदी विरुद्ध काँग्रेस नाही, विकास विरुद्ध काँग्रेस नाही, आता जनता आली मध्ये. म्हणजे त्यांचा जो आहे हे बदलला, विचार बदलला. म्हणजे त्यांना कळलंय की आपला विकास जो आहे हा काही आता काही चालणार नाही, हा पत्ता. त्यांनी 2 पत्ते जे आहेत ते बाजूला सारले. हे फेल्युअर विरोधी पक्षाचं नाहीये. हे काँग्रेसचे विरोधी पक्षनेता आहेत, राष्ट्रवादीचा विरोधी पक्षनेता आहे, विधान परिषदमध्ये आहे, विधानसभेमध्ये आहे. तुमचं प्रेशर नाहीये म्हणून ते क्लीन चिट देतात असं नाही वाटत तुम्हाला? प्रेशर म्हणजे काय, त्यांनी जे आहे त्यांचा रणगाडा चालत असतो. ते काय किती ते बोलायला देतात, किती ऐकायला देतात, किती दिवस विधानसभा चालते, आणि त्या ठिकाणी कुणाला बोलायला तरी देतात का? ते उलट इथून जर समजा बोलायला आरडाओरडा जर झाला आमच्या बाजूने, तर आमच्यापेक्षा जास्त आरडाओरडा ते करतात. कारण त्यांच्याकडे जे आहे एक अतिशय जे मताधिक्य त्यांचं जे आहे ते राक्षसी मताधिक्य त्यांच्याकडे हाऊसमध्ये असल्यामुळं ते कुणाला बोलायला सुद्धा देत नाहीत, आणि ताबडतोब जे उडवून लावतात. म्हणजे कुठलीही गोष्ट जी आहे ती सिरियसली घेत नाहीत. हाऊस सुद्धा चालत नाही. तुम्हाला कल्पना आहे, मी 7 दिवसामध्ये एक आठवड्यामध्ये. वेगळा प्रश्न विचारतो की 10% आरक्षणाचा जो केंद्राचा म्हणजे असं भाजपच्या नेत्यांचं असं म्हणणं आहे की ये छक्का लगा दिया और अभी छक्के बाकी आहे. 10% आरक्षण सवर्ण. मी तुम्हाला सांगतो, नरेंद्र मोदी साहेबांची जी आहे पूर्वीची एक क्लिप फिरते आहे, आणि त्यांनी सांगितलं हे आरक्षण वगैरे जे 50%च्या वरती देऊ शकत नाही, हे काँग्रेसवाले तुम्हाला सगळ्यांना फसवतात आणि त्यांचं काही ऐकू नका, हे शक्य नाही. अशी क्लिप जी आहे ही मोबाईलवर सोशल मीडियामध्ये फिरते आहे. मग आता मला तुम्ही सांगा, मराठा आरक्षण जे आहे ते त्यांनी जर 58 मोर्चे तरी काढले, सवर्णांनी कोणी एवढे मोर्चे काढून तुमच्याकडे मागणी केली होती? आणि एक महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये जर मी असं म्हटलं तर 54% ओबीसी, 21% आदिवासी आणि दलित, आणि आता हे बाकीचे मराठा समाजाचे लोक. आता लोक राहिले किती की ज्यांच्यासाठी तुम्ही 10% परत आरक्षण देणार? म्हणजे तुमचं फक्त जे आता जी हवा जी आहे ती हवा बदलली. राजस्थानमध्ये, मध्य प्रदेश, छत्तीसगड या 5 राज्यामध्ये तुम्ही जे सपाटून मार खाल्ला, म्हणून तुम्ही जे पाहिजे ते द्यायला तयार आहात, न मागता सुद्धा द्यायला तयार आहात. ओबीसीला त्या दिवशी सांगितलं की मी 700 कोटी रुपये देतो, त्यातले म्हणजे 250 का 300 कोटी काहीतरी ओबीसी, ते पण 3 वर्षात मिळणार आहेत. आणि त्यामध्ये आज 4.5 वर्षामध्ये तुम्ही का दिलं नाहीत? बरं, 1 पैसा तिकडे महामंडळाला दिला नाही, परंतु ओबीसी विद्यार्थ्यांचे फीचे पैसे किंवा शिष्यवृत्त्या त्या सुद्धा 4-4 वर्षाच्या दिलेल्या नाहीत. आणि तुम्ही काय सांगता की तुम्ही ओबीसीसाठी 250 कोटी ठेवले, 300 कोटी ठेवलेत. आणि नितीन गडकरी यांनी सांगितलं जो मागच्या वेळेला की आम्हाला माहित नव्हतं सरकार येणार म्हणून आम्ही वाटेल ते सांगत होतो. आता सुद्धा आम्हाला असं, आता सुद्धा त्यांना वाटतं की आपलं सरकार येणारच नाही आहे, तर घोषणा करायला काय हरकत आहे, म्हणून ह्या घोषणा करतात. म्हणून मला मी नेहमी सांगतोय की ओबीसीच्या असतील, दलितांच्या असतील, मराठा समाज असतील, आदिवासी, अल्पसंख्याक, कोणीही यांच्यावर विश्वास ठेवू नका. 5.5 वर्षामधील विश्वास ठेवू नका असं म्हणताय. विश्वास ठेवू नका तुम्ही म्हणताय, काँग्रेसही म्हणताय, विरोधी पक्षातले अनेक पक्ष म्हणतात.
पण भुजबळ साहेब मला सांगा, सांगली महानगरपालिका असेल, इतर ज्या निवडणुका झाल्या, जळगाव असेल, धुळे असेल, इथे त्या भाजपचे नगरसेवक निवडून येत आहेत. एकीकडे तुम्ही म्हणतात की लोकांना काहीच नाही दिलं, पण तोच पक्ष असं म्हणतो. लहान निवडणुका असतात. जळगावमध्ये सुद्धा क्लिपिंग अशा झाल्या होत्या की निवडणूक झाल्यानंतर एक पैशाची काहीतरी नोट घेऊन त्या नोटवर काहीतरी लिहिलं नंबर आणि ते घेऊन पैसे नंतर घेण्यासाठी रांगा लावलेल्या क्लिपिंग फिरत होत्या. ऐकून घ्या. धुळ्यामध्ये तर अनिल गोटे यांनी जे आहे ओपनली सांगितलेलं आहे आणि त्याचे सुद्धा क्लिप्स आहेत आणि त्यांनी ते काही संभाषण जे टेप केलेलं आहे की ईव्हीएम मशीनमध्ये जे आम्ही असे घोटाळे करून देऊ, तुम्ही या वगैरे, हे सगळ्या क्लिपिंग जे आहेत त्या सोशल मीडियावर फिरतात. त्याच्यामुळे ह्या लहान असलेल्या अशा काही निवडणुकांमध्ये तुमचं असं म्हणणं ईव्हीएम मुळे ते जिंकून येत आहेत. ईव्हीएम आणि पैशाच्या जोरावर त्यांनी हे मिळवलेलं. राजस्थान असेल, मध्य प्रदेश असेल, इथे काँग्रेस कशी आली? तिथे ईव्हीएम मशीन, स्वतःचं मत आहे की तिथे सुद्धा त्यांनी ते प्रयत्न केला असणार, परंतु विरोधाचा रेटा एवढा आहे का 100% ते करत नाहीत. ते काही ठिकाणी काही पर्सेंटेज करतात, पण विरोधाचा रेटा जर एवढा मोठा वाढला की त्यांच्या प्रयत्नाच्या पलीकडे जाऊन जे आहेत उमेदवार काँग्रेसचे विरोधी पक्षाचे विजयी झाले, असं माझं मत आहे. कुठल्या कुठल्या शायरी तुम्ही म्हणून दाखवता, म्हणजे काय आणि त्याच्यातून काय संदेश द्यायचा तुम्हाला? शायरी नाही, असंच काय मनात म्हणजे आलं ते आम्ही आपलं बोलतो. उदाहरणार्थ आम्ही रायगडावर गेलो तर रायगडावर का गेलो? शिवाजी महाराजांनी जे आहे राज्यक्रांती घडवली, अनेक परिवर्तन घडवलं. चौदार तळ्यावर बाबासाहेब आंबेडकरांनी महार मांग निंदा ठावी नाही व्यथा जाळा म्हणू ग्रंथा अग्नीमध्ये जे महात्मा ज्योतिबा फुलेंनी सांगितलं ते प्रत्यक्षात अंमलात आणलं बाबासाहेब आंबेडकरांनी आणि त्यांनी तो मनुग्रंथ, तो जुना जो अन्यायकारक कायदा होता या देशातील लोकांवर अन्याय करणारा, महिलांवर अन्याय करणारा, तो जाळून टाकला आणि प्रत्यक्ष संधी मिळाल्यानंतर एक चांगलं संविधान या देशाला दिलं. त्याच्यामुळे त्यांनी एक सामाजिक क्रांती परिवर्तन घडवलं. आणि म्हणून मग आम्ही म्हणतो की 2 राजे इथे गाजले महाराष्ट्राच्या पुण्यभूमीवर, एक तो रायगडावर, एक चौदार तळ्यावर. अशा प्रकारे हे किंवा ज्या प्रकारे दादागिरी चालू आहे त्या इतना गुरूर अगर कर रहे हो सत्ता का इस कदर तो तख्त पलटने का हुनर भी हम जानते हैं. एवढा गर्व तुम्हाला झाला असेल तर ते तख्त कसं काय बदलायचं हे तुम्हाला माहिती आहे? म्हणजे हा, हे पण आम्हाला कल्पना है कि सिकंदर पौरस नहीं रहे तो आप कहां से रहेंगे? जहां खड़े थे शहनशाह के राजमहल, वहां अब मकबरे दिखाई दे रहे हैं. कि हवाएं, मिट्टी कहां तक उड़ेगी? जब हवा साथ छोड़ देगी तब वो जमीन पर आएगी. तर हवेने आता बीजेपीचा साथ म्हणजे संबंध सोडलेला आहे. त्यांचा पाठिंबा हवेने काढून घेतलाय. तो राजस्थान, मध्य प्रदेशमध्ये आपल्याला हवा बदललेली आहे. तर असे जे आहेत वेगवेगळे जे आहेत, सरफरोशी की तमन्ना आज हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुए कातिल में है. मला सांगा, डान्स बारचा जो कायदा आहे तुम्ही केला होता, डान्स बारचा जो कायदा केला होता तो का टिकला नाही? असं आहे की याच्यामध्ये शासन कशा प्रकारे एखाद्या केसला सिरियसली घेतं आणि चांगले वकील लावतं त्याच्यावर हे सगळं अवलंबून आहे. बघा आता आपलं शासन एवढं हुशार आहे आणि एवढे चांगले वकील लावले की शिवस्मारकावर चालू कामावर बंदी आणली आणि डान्स बारवरची जी बंदी होती ती बंदी उठली. असे जर वकील आणि असं जर डिफेन्स तुमचा जर एवढा असेल तसा तर निर्णय असे. त्यांना कारभार करता येत नाही असं म्हणायचं तुम्हाला? एक तर कारभार करता येत नाही आणि इच्छा दिसत नाही या सगळ्या बाबतीमध्ये, किंवा लोकांना जे पाहिजे त्याच्या उलटच काहीतरी चाललंय. किंवा आमच्या नवाब मलिक यांनी सांगितलं याच्यामध्ये सुद्धा काहीतरी अंडरहँड डिलिंग झालेलं दिसत आहे. ते कुठच्या डान्स बार, डान्स बार कुठच्या पातळीवर झालेलं आहे वगैरे ते सांगेल तुम्हाला. तुम्ही अमित शहाविषयी एक वक्तव्य केलं आहे की पटक देंगे असं ज्यांनी जेव्हा. मी नाही बोललो, अमित शहा बोलले. अगर हमारे साथ में जो माझा वेगळा प्रश्न आहे. माझा वेगळा प्रश्न, तुम्ही शिवसेनेत होतात म्हणून हे अमित शहाचं बोलणं ऐकून तुम्हाला काय वाटलं सांगा? तुम्ही नाही आहे शिवसेनेत. मी जरी, माझं म्हणणं असं आहे की राजकारणामध्ये विरोधी पक्ष असतो त्याच्याबद्दल तुम्ही बोला, पण त्याला पटकून त्याला हे करून ते, ही भाषा म्हणजे फार गर्व तुम्हाला झालेला आहे. सत्तेचा जो आहे मस्ती जी आहे चढलेली आहे, अशा प्रकारचं त्याला वास येतो.
आणि कुठल्याही पक्षा शिवसेना तर त्यांच्या बरोबरचा पक्ष आहे. आज 89 पासून जो आहे तो बरोबर हो, अपमान केला असं वाटतं. ते तर मध्ये शिवसेना म्हणते की अपमान. एवढे तुच्छ म्हणता की शिवसेना एवढं हे आहे की पटक देंगे, आणि शिवसेनेला पटक देंगे असं म्हटल्यानंतर बाकीच्यांना काय करणार आहे? मग ही मस्ती जी आहे ही बरोबर नाही. तुम्ही ठीक आहे की आम्ही निश्चितपणे त्यांचा पराभव करून आम्ही मेजॉरिटी म्हणून बोला ना, ते चांगल्या भाषेत पटक देंगे, अटक देंगे, लटक देंगे, लटका देंगे, ही काय भाषा आहे का? आणि त्यांनी करायची, अमित शहानी करायची इथे येऊन. एक वेगळा प्रश्न आहे की प्रकाश, तुमची महाआघाडी व्हावी म्हणून प्रयत्न सुरू आहेत, काँग्रेस आणि तुमची युती झालेली आहे, पण तुम्ही प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षाला, राजू शेट्टी यांच्या पक्षाला सोबत घेत आहेत, पण प्रकाश आंबेडकर काय येत नाहीये? काय राष्ट्रवादीचं आणि त्यांचं काय भांडण आहे नेमकं? मला काही कल्पना नाही त्यांचं काय भांडण काय, परंतु काँग्रेसच्या सुद्धा लोकांना त्यांच्या नेत्यांबरोबर त्यांची चर्चा झालेली आहे. माझ्याबरोबर सुद्धा काही चर्चा झालेली आहे. आणखीन सुद्धा चर्चेची कवाडं जी आहेत, दारं जे आहेत ते उघडे आहेत. आणि काँग्रेस आमचा शेवटपर्यंत प्रयत्न आहे, जे भाजप विरुद्ध आहेत, जे भारतीय संविधानावर विश्वास ठेवतात, लोकशाहीवर विश्वास ठेवत आहेत, स्वातंत्र्य, व्यक्तिगत स्वातंत्र्यावर विश्वास ठेवतात, या सगळ्यांनी एकत्र येऊन ही लढाई लढली पाहिजे. आणि त्याच्यामध्ये निश्चितपणे जे आहे डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर किंवा प्रकाश आंबेडकर ॲडव्होकेट, त्यांची मदत ही लहान सहान मदत नाही, मोठी मदत आहे. आणि म्हणून त्यांनी जर ते एकत्रित जर आले तर निश्चितपणे विरोधी पक्षांची सुद्धा सगळ्यांची एकत्रित नाही आले, ते तुमच्यासोबत नसेल, तुम्हाला तोटा आहे. मला सांगा, ते जर नाही आले ते मतं जी खाणार तर ते या मतांचं विभाजन होणार. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि जे समविचारी पक्ष आहेत त्यांचं विभाजन होणार, आणि त्याचा फायदा हा बीजेपीला होणार. हे तर आहे देशामध्ये. देशामध्ये मोदी सरकार घालवायचं असेल तर काँग्रेस हा सगळ्यात प्रबळ पक्ष आहे. आणि त्याच्यानंतर जे काही पक्ष जे म्हटले जात आहेत वेगवेगळ्या राज्यामध्ये काँग्रेस नंतरची, त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा आहे. आणि हेही आपल्याला बोलता येईल का की महाराष्ट्रामध्ये प्रकाश आंबेडकर हे यांनी सगळ्या सीट्स लढवल्या तर ते बीजेपीला, आम्हाला तर सोडा, पण बीजेपीला सुद्धा हरवून निवडून येतील असं सांगता येईल? म्हणजे सगळ्या सोडा, मग 20-25 येतील असं म्हणता येईल का आपल्याला? मला वाटत नाही तसं काय होऊ शकतं आहे. आणि मग फक्त त्यांचा उपयोग जो आहे, त्यांचा जे होणार हे आहे की बीजेपी विरोधातली मतं जी आहेत ती विभागली जाणार आणि बीजेपी या मतांच्या गणितामध्ये पुढे जाणार. त्याच्यामुळे बीजेपी नको असेल तर सगळ्यांनी एकत्र येणं हे गरजेचं आहे. आम्ही अजून त्यांच्याबरोबर चर्चा करतो आहोत आणि आम्हाला अजूनही आशा आहे की ते. एक वेगळं की हनुमान, आतापर्यंतच्या राजकारणात हा वेगळा ट्रेंड सुरू झाला असं वाटतं, कुणाची जात काढणं. तुम्ही एक राजकारणी म्हणून तुम्ही याच्याकडे कसं बघता? हे मुळातच एवढं वेडेपणा आहे, पण ते जाणून बुजून करतात. त्यांना मुद्दामी सगळं घडवायचं आहे, मुद्दामे लढायला लावायचे. आणि विशेषतः याला उत्तर राम मंदिर आणि अमुक तमुक हे परत आता सुरू झालं. मला सांगा 2014 मध्ये ज्या वेळेला मोदी साहेब आले त्यावेळेला मोदी आणि विकास मोदी, गुजरात का विकास. आता का विकास करत नाही? आता परत राम मंदिर बनाएंगे. ते राम मंदिर वगैरे काय ते त्यांना बनवायचं नाही. उनको राम मंदिर नहीं बनाना है, उनको सरकार बनाना है. देश में कितने मुल्क है फिर से आजमाना है उनको. वो राम मंदिर नहीं बनाना चाहते. आणि ह्या बाबतीमध्ये प्रत्यक्ष जे आहे जे RSSचे प्रमुख त्यांनी सुद्धा त्यांच्या विरोधात आज कुठेतरी बोललेलं, मी काल परवा बोललेलं मी ऐकलेलं आहे. काही कुलकर्णी या सगळ्या गोष्टी ज्या डोंबिवलीला विकास नावाचा जो आहे ज्याच्यावर ते आरूढ झाले होते तो विकास ते करू शकले नाही. नोटबंदीने देशामध्ये त्रास निर्माण केला. प्लॅनिंग कमिशन त्यांनी घालवलं. सुप्रीम कोर्टामध्ये भांडणं लावले. CBIची पार इज्जत त्यांनी काढून टाकली. रिझर्व्ह बँकमध्ये जे आहेत उर्जित पटेल गेले, पनगडिया वगैरे गेले. त्यांचे आता म्हणजे पूर्वीचे रघुराम राजन वगैरे सगळे म्हणतायत. आणि आता त्यांना फक्त तिथला पैसा पाहिजे म्हणून
आपलं ऐकणारे माणसं जे आहेत तिथे आणून त्याने आता ती बसवली. म्हणजे बँकेचं सुद्धा असंच वाटोळं केलं, नोटाबंदी वगैरे सगळं करून नोटाबंदीमध्ये 1 करोड लहान लहान धंदे जे आहेत बसले ते परत काही सुरू झाले नाहीत. आणि मागच्या आठवड्यामध्ये सीएमआयने जो रिपोर्ट आला 2 कोटी बेरोजगारांना दरवर्षी नोकऱ्या देणार होते, रोजगार देणार होते, ते दिले नाहीत. ज्यांना रोजगार होते, ज्यांना नोकऱ्या होत्या, असे 1 कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या, एका वर्षामध्ये गेल्या, बेरोजगार झाले ते. हा रोष आहे लोकांमध्ये असं तुमचं म्हणणं आहे. अर्थात जिथे जातो तिथे हा रोष आहे. लहान लहान म्हणजे तुम्हाला राफेल सारखं तुम्ही उत्तर देत नाही. 550 कोटीचं 1650 कोटी का झालं तुम्ही उत्तर देत नाही. अंबानीने एकही विमान बनवलं नाही, तुम्ही उत्तर त्याला काम दिलं, तुम्ही उत्तर देत नाही. आमच्या नाशिकमध्ये यशवंतराव चव्हाणांना आम्ही जेव्हा नाशिककरांनी बिनविरोध निवडून दिलं होतं त्यावेळेला या मेघ कारखाना त्यांनी संरक्षण मंत्री असताना दिलेला आहे. तिथे जे आहेत सुखोई विमानं बनतायत, तंत्रज्ञ आहेत, सरकारचाच तो कारखाना आहे, त्याचं ते कॉन्ट्रॅक्ट काढलं आणि तुम्ही अनिल अंबानीला देतात. साईनाथ जे आहेत त्यांनी सुद्धा असं म्हटलं की पीक विमा कर्ज जे आहे हे सगळं जे आहे राफेलपेक्षाही मोठा घोटाळा आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की 173 कोटी रुपये सरासरी दर जिल्ह्यातून त्या विम्याचे जे आहे पीक विमा कर्जाचे वसूल केले जात आहेत आणि देत आहेत सरासरी फक्त 30 कोटी रुपये. म्हणजे 143 कोटी रुपये एका जिल्ह्यात सरासरी ॲव्हरेज फायदा आहे आणि त्याच्यातून 55,000 कोटी रुपये जे आहेत हे कमावले गेले. आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं अंबानी आणि इतर कंपनी जे आहेत सामील आहेत ते सगळे पैसा तिकडे गेले. आता ह्या सगळ्या गोष्टीचे पुढे येत आहेत. आता लोकांच्या समोर हा भ्रष्टाचार म्हणजे बाकीचे पळून गेले वगैरे वगैरे ते गोष्टी आहेतच. म्हणजे तो मल्ल्या गेला असेल, तो नीरव मोदी गेला, अमका गेला, तमका गेला, ते चालूच आहे. तिथं भाजप तर असं दावा करते की आम्ही पुन्हा निवडणूक जिंकणार आहोत आणि आम्ही सत्तेवर येणार आहोत. एवढे सगळे तुमच्याकडे मुद्दे असतात. 100% आमच्याकडे मुद्दे किती आहेत हा महत्वाचा मुद्दा नाही. त्या मुद्द्यांना उत्स्फूर्तपणे प्रतिसाद किती मिळतो आमच्या सभेमध्ये हे आव्हान वाटतं तुम्हाला? सभा मोठ्या प्रचंड मोठ्या सभा होतात आणि त्या सभेतून जो रिस्पॉन्स उत्स्फूर्त ज्या प्रतिक्रिया ज्या ऐकायला मिळतात त्यावरून आम्हाला असं वाटतं की हवा बदललेली आहे. हवा बदललेली आहे असं तुम्हाला वाटतं? तुम्हाला शुभेच्छा. छगन भुजबळ हे मुलूक मैदानी तोफ आहे आणि जेलमध्ये जाऊन सुद्धा पुन्हा एकदा निवडणुकीच्या मैदानात आपली ही तोफ जी आहे ती त्यांनी सुरू ठेवलेली आहे. मी कार्यक्रम इथेच थांबवतो. आपण पाहत राहा TV9 मराठी.